रूपाचा अभंग झाला किंवा ध्यानाचा अभंग नाही ते भजनच नाही. जरी 2020 आले तरी रूपाचा किंवा ध्यानाचा अभंग कॅन्सल करता येत नाही, हे बंधन आहे. म्हणून गवळणीपर्यंत भजन झालंच पाहिजे या मताचं मी. बरोबर असेल तर काय कमीत कमी गवळणीपर्यंत. म्हणून डायरेक्ट रूपाचा अभंग घेतो. बरंच म्हणणार काय पुंडलिकाने विटे विटा उभा केली आणि विटेवर 6 त्या विटेला 6 बाजू आहेत. बरेच लोक सांगतात किंवा आम्ही पण सांगत होतो अगोदर 6 बाजू आहेत विटेला. विटेवर उभा आहे पांडुरंग, 28 उभे आहेत, प्रत्येकाच्या हातात युग आहेत. ही पेरा किती, ही पेरा किती, हे सगळं ऐकायला ती पेरा कंटाळली. म्हणजे तात परत किती ऐकून त्याच्यापेक्षा डायरेक्ट रूपावली. एक मात्र खरं आहे, भक्त पुंडलिकाने पांडुरंगाला विटेवर उभं केलं. 28 युग तो पांडुरंग उभा केला. ही ताकद भक्तीमध्ये आहे. प्रत्यक्ष देवाला सुद्धा 28 युग उभं राहावं लागलं. ही ताकद भक्तीमध्ये आहे. या पुंडलिकासाठी एकदा टाळ्या वाजवतो. म्हणून पुंडलिकावरती हरिविठ्ठल म्हटल्याशिवाय भजनाची सुरुवात होत नाही. आई वडिलांची सेवा करा हेच दाखवून दिलं पांडुरंगाने. आई वडिलांपेक्षा देव मोठा नाही. आणि या जगात 2 माणसं अशी आहेत, आपल्या आई वडिलांना त्यांचे कधी हाल करत नाही, वृद्धाश्रमामध्ये टाकत नाही. ही 2 माणसं म्हणजे एक माझा शेतकरी आणि दुसरा माझा पंढरपूरचा वारकरी. एकदा जोरात टाळ्या वाजवत त्यांच्याला. सन्माननीय बुवा सुनील कदम या माऊली कडनं मुंबादेवी प्रसादी भजन मंडळ बुवा सुनील कदम या माऊलीकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. श्री बुवा श्री राजाराम परब हे माऊली या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या तर्फे सुद्धा या ठिकाणी 151 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. राजाराम परब बुवा ही आमच्या भरणी गावातले एक सुप्रसिद्ध बुवा. आमच्या तालमीत वाढले, चिंतामणी पांचाळ बुवांच्या सानिध्यात राहिले, हरियाण कंगड्यात शिकतात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर स्पर्धेमध्ये अनेक नंबर त्यांनी 1ला 2रा क्रमांक बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन सुद्धा ते आलेले आहेत. असे सुप्रसिद्ध आमची कोकणची आमच्या भरणी गावची शान राजाराम परब बुवा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. रूपाचा बंगला
सन्माननीय श्रीधर तिवरेकर बुवा भजन